लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आज रविवार आहे आणि आजचा व्हिडिओ त्यांनी जरा खास दाखवलाय. म्हणजे आज नंदिनी आणि जीवाची भेट आहे. पण सुरुवातीला आपण बघतोय हा जीवा त्याच्या आईबाबांबरोबर जरा प्रँक करताना दाखवलाय बरं का. सुरुवातीला तुम्हाला वाटेल बाय बाई काय ठसका लागलाय या जीवाला. जीवा खूप जोरजोरात खोकलत असतो. मानिनी आणि विक्रम जरा टेन्शन मध्ये येतात ना. मानिनीला विक्रम म्हणतात बाई पाणी आण लवकर. मानिनी अगं किती खोकला येतोय बघ जीवाला. जीवाला सुधरतच नसतं एवढा त्याला खोकला येत असतो. विक्रम म्हणतात बापरे अरे केवढा खोकलतोयस जीवा. जीवा म्हणतो बाबा रात्रभर खोकला होता हो. मानिनी म्हणते अरे उठवायचंच ना मला जीवा हाक मारायची मी आले असते. अरे असं काय करतो. मानिनी बिचारी पाठ चोळत असते. आता विक्रम म्हणतात थांब जरा डॉक्टरांना बोलवतो मी. जीवा म्हणतो बाबा अहो कोणत्या डॉक्टरांना बोलवाल तुम्ही. अहो एक काम करा बाबा हार्टच्या डॉक्टरला बोलवा. विक्रम म्हणतात ए तुला खोकला आलाय ना मग हार्टच्या डॉक्टरला कशाला बोलवायचंय. जीवा म्हणतो बाबा सर्दी खोकला असला तरी दुखणं हार्टशी संबंधित आहे ना माझं. आता मानिनी म्हणतात अगं बाई हार्ट अरे काय रे जीवा खरंच काही त्रास आहे का. आता जीवा मोठ्याने हसायला लागतो बरं का. मानिनी त्याला चापट आणते आणि विक्रम पण आणि म्हणतात ए गधड्या कशाला हसतोयस रे. आता जीवा म्हणतो आई बाबा तुम्हाला खरंच वाटलंय मला खोकला येतोय. मानिनी म्हणते अरे बापरे तू नाटकं करत होतास का रे जीवा. जीवा म्हणतो नाही नाही तुम्हाला असं खरं वाटलं ना म्हणजे खोटं नाही वाटलं ना. विक्रम म्हणतात अरे कशाला खोटे नाटकं करतोय बाबा. जीवा म्हणतो अरे बाबा तुम्हाला खरं वाटलं म्हणजे डॉक्टरांना खरं वाटेल ना. माझी डॉक्टर कोण आहे नंदिनी. अहो माझी हार्ट स्पेशलिस्ट. मी आजारी पडलोय असं तिला कळलं तेव्हाच ती येईल ना इकडे. विक्रम आता जीवाला म्हणतात ए बाबा अरे कशाला खोटं नाटक. अरे कशाला खोट्याच्या वाटेवर जायचं. त्यापेक्षा खरं खरं बोलून भेट ना तिला जा बोल तिच्याशी. मानिनी पण जीवाला असं मानेने म्हणते हो जा बोल बेटा. जीवा म्हणतो नको बाबा आता एवढं सगळं झाल्यावर माझी हिंमत नाहीये हो तिला फेस करायची. मला माहित नाही ती कशी रिॲक्ट करेल माझ्यावर. म्हणजे एक तर ती तरी रडेल मला बघून नाही तर मी तरी रडेल तिला बघून. बाबा नको आता ही रडारड बस झालंय आता. आपण ना थोडस आता जरा लेट मोडवर जाऊया सॉरी लाइटर मोडवर जाऊया असं म्हणतो जीवा आणि म्हणतो बाबा आता मी खोट्याचा हात धरायचं ठरवलं सॉरी तसं. विक्रम म्हणतात अरे ठीक आहे तुझ्या या अशा वागण्यामागे नंदिनी बद्दल काळजी आहे ना तुझी. हरकत नाही तसं थोडंफार खोटं बोललं तर चालतं. अरे जीवा मी पण तुझ्या आईशी थोडं थोडं खोटं बोललेलो आहे बरं. मानिनी म्हणते काय म्हणालात विक्रम. मानिनीला आता ते म्हणतात म्हणजे जीवाला सांगत असतात अरे कधी कधी मला ऑफिसमधून घरी जायला उशीर होतो ना तर बोलतो मी खोटं मानिनीशी. तुला सांगतो जीवा अरे एकदा ना मी एकदा तिला खोटं बोललो मानिनीला. मी बाईकवरून घसरून खाली पडलो म्हणून. अरे खोटं बोललो मी. बिचारी मानिनी खरं वाटलं रे तिला. अरे ओरडली पण नाही ती मला. उशीर झाला होता ना मला. मानिनी म्हणतात अगो बाई बिचारी म्हणजे अहो काय हो तेव्हा तुम्ही खोटं बोललात का काय माझ्याशी विक्रम. आणि तुम्हाला तर लागलं होतं तेव्हा हाताला. ते हाताला लाल लाल होतं ना तुमच्या. काय काय सगळं ते. विक्रम म्हणतात अगे मानिनी तुम्हाला बीट नव्हतं दिलंस का डब्यामध्ये. तो बीटचा तुकडा मी चोळला होता हाताला. मानिनी म्हणते शिबाई घाणेरडे तुम्ही. आता जीवा हसायला लागतो आणि म्हणतो अरे बाबा मी पण नंदिनीचं लिपस्टिक लावलं नाकाला. विक्रम म्हणतात पाहिलं का मानिनी बाप से बेटा सवई. आता विक्रम म्हणतात अगं कसं असतं मानिनी खोट्यामुळे काही बरं होत असेल तर ते खोटं नसतं ग. त्यावेळेला जे झालं होतं ते चांगलं झालं होतं ना. तुझा राग मी पत्कारला पण आताही तेच आहे ना ग. मानिनी म्हणते हो हो तेव्हा माझा राग निवळला पण आता तसा नंदिनीचा राग निवळला तर बरं होईल. आता हे छान हसत असतात एकमेकांशी असं छान एकमेकांशी गप्पा गोष्टी करून. मानिनी आता थोडी इमोशनल होऊन म्हणते तसं मी खोटं बोलले म्हणजे जीवा जर खोटं बोलला या बाबतीत नंदिनीशी तर मी रागवणार नाही. पण जीवाच्या या खोटं बोलण्याने नंदिनी घरी आली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तशी तशी माझी ही भाबडी भावना आहे अहो. बरं होईल ना त्या निमित्ताने नंदिनी घरी येईल माझ्या सुनेची आणि माझी भेट होईल. जीवा म्हणतो बाबा आईचं ना काहीतरी वेगळंच चालतं. हे आई आधी मला माझ्या बायकोला भेटू दे मग तू तुझ्या सुनेला भेट. मानिनी म्हणते बर बाबा भेट तुझ्या बायकोला आधी. आता जीवा म्हणतो ए आई थांब तुझ्या सुनेला आता तो खोटा खोटा फोन करायचा आहे बरं का. मानिनी म्हणते ए गधड्या अरे माझ्या फोनवरनं नको फोन लावू. अरे बाबा तू तुझं बघ ना. मानिनीला आता टेन्शन आलं बरं का. जीवा म्हणतो ए आई असं काय करते. अगं सांगायचं जीवाला ताप होता रात्रीपासून वगैरे असं काहीतरी सांग ना. मानिनी म्हणते ए शाण्या
चल माझ्याद्वारे खोटं नको बोलू. नाही बाबा मी नाही खोटं बोलणार. आता जीवा म्हणतो लावला लावला फोन लावला मी. आता ही हो नाही म्हणेपर्यंत लगेच जीवाने फोन पण लावला बरं का. आता मानिनी थोडीशी बिचारी गडबडून जाते, पण तरी सुद्धा बोलते नंदिनीशी. नंदिनी म्हणते हॅलो आई बोला. आता मानिनी म्हणते ए बाळा कशी आहेस नंदिनी तू. आता तिला टेन्शन आलेलं असतं, पण तरी तिने सावरून घेतलंय मानिनीने सगळं. आता हे स्पीकरवर बोलतात बरं का. हे सगळे स्पीकरवर बोलतात नंदिनीशी. मानिनी म्हणते बेटा नंदिनी कशी आहेस. नंदिनी म्हणते आई मी बरी आहे. बाबा कसे आहेत. मानिनी म्हणते हो बेटा आम्ही दोघंही बरे आहोत. आम्ही दोघं आमच्या दोन्ही मुलींना मिस करतोय. आता जीवा मानिनीच्या मागून येतो आणि हळूच कानात म्हणतो हे आई तुझं काय चाललंय. तू रडणं थांबव ना, माझ्याबद्दल बोल ना तिच्याशी. मग आता मानिनी त्याला खुणवते थांब रे बाबा बोलते. मग मानिनी म्हणते अगं नंदिनी मी फोन यासाठी केला होता की अर्ग जीवाला ना जरा बरं नाहीये बघ. आता जीवा मागून बॅकग्राऊंड म्युझिक देतोय बरं का. खोकल्याचं मुद्दाम खोकलत असतो. यांच्या खाणाखुणा चालू आहेत. मानिनी म्हणते अगं हो जरा जास्तीच खोकलाय त्याला. मला वाटतं सर्दी ताप पण आहे. तुझं नाव घेतोय ग तो सारखं सारखं. तू येतेस का जरा नंदिनी त्याला बरं वाटेल ग. पण नंदिनी अगदी स्ट्रेट फॉरवर्डपणे म्हणते सॉरी आई तिथे येणं मला शक्य नाहीये. मी तसं जीवांना फोन करणार होते. मी त्यांना भेटणारच होते. पण ठीक आहे त्यांना बरं नाहीये तर राहू द्या. लगेच जीवा म्हणतो तिकडनं अगं ए नंदिनी थांब थांब. अगं तुला कोणी सांगितलं मला बरं नाहीये. तसा मी ओके आहे. बोल बोल कुठे भेटायचं. नंदिनी म्हणते तुम्हाला तर बरं नव्हतं ना मगाशी. आता जीवा लगेच मोठ्याने खोकलायला लागतो बरं का. विक्रम मानिनी हसायला लागतात त्याला लांबून. जीवा म्हणतो अगं खोकलतो आधी आणि म्हणतो हा हा तसं तर मला म्हणजे बरं नाहीये, पण इतकं काही बरं नाहीये की मी बाहेर नाही येऊ शकणार. नंदिनी आता त्याचं खोटं पकडते बरं का. आणि जरा गमतीशीर वातावरण असतं ते थोडं सिरियस होऊन जातं. नंदिनी म्हणते जीवा मला माहितीये तुम्हाला काही झालेलं नाहीये, पण तरीही मला तुम्हाला जरा भेटायचंय. जीवा म्हणतो हो ग नंदिनी मलाही भेटायचंय तुला. खूप आठवण येते मला तुझी. नंदिनी म्हणते मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतीये. आता खरं तर यांना असं वाटतंय की जीवा की गाडी चल पडी. म्हणजे नंदिनी आता हॅपी हॅपी भेटते आनंदाने भेटते असं वाटतंय विक्रम मानिनीला. पण तसं काही नाहीये बरं का. आता जीवाचा हिरमोड होणार आहे. जीवा मोठ्याने ओरडतो आता आणि त्याच्या आई बाबांना जवळ घेतो आणि म्हणतो आई बाबा भेटायचंय नंदिनीला. मला आशीर्वाद द्या आई बाबा. तुमचा हात डोक्यावर ठेवा तथास्तु म्हणा मला. आता आजच्या दिवसापुरता बाबा तुमचं चाम आहे ना मला आजच्या दिवसाकरता उधार द्या. मला आता माझ्या बायकोला भेटायला जायचंय. विक्रम म्हणतात अरे हो बाबा जाशील भेटायला. मानिनी म्हणते नाश्ता तर कर. जीवा म्हणतो नको ए आई माझं पोट भरलं आता. अगो माझ्या बायकोला मी चिडायला कारण नाही देणार आता. जीवा उड्या मारतच निघालाय बरं का. विक्रम म्हणतात बघ मानिनी केवढा उत्साह आहे आपल्या मुलांमध्ये. पण काय गो मानिनी असं काय झालं असेल. नंदिनी स्वतःहून भेटायला तयार झालीये जीवाला. मानिनी म्हणते खरं तर इतक्या लवकर नंदिनी स्वतःहून तयार आहे भेटायला. बाई कमालच वाटते मला पण. विक्रम म्हणतात अगं असेल कदाचित म्हणजे जीवाला माफ करणार असेल ती संधी देणार असेल. मग मानिनी म्हणते देव करो तुम्ही म्हणताय तसंच हो. आता विक्रम म्हणतात तसंच असेल ग मानिनी तसंच असेल. आता बघा प्रेक्षकांनो आज वसू आत्या आणि रम्याचा डायलॉग भारी दाखवलाय त्यांनी जीवा आणि नंदिनीच्या बाबतीत. आता जीवा साहेब चाललेत नंदिनीला भेटायला. मग काय म्हणायचं काम नाहीये. जीवा आता मस्तपैकी त्याचा लुक जरा असं छान मस्त करतोय. पण नेहमीप्रमाणे जीवा आवरतोय आणि त्याला आता एक गाणं सुचतंय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे मालिकेमध्ये थोडा टाइमपास करायचा असेल तर असे बॅकग्राऊंड गाणी ते वाजवतात. त्यामुळे आपलाही रिव्ह्यू जरा लहान होतो. मग आता इथे त्यांनी ते गाणं ऐकवलंय जे अत्यंत आवडतं मला. आजचं गाणं खूप भारी होतं बरं का. ते गाणं नाही का आभास हा अंकुश चौधरी आणि स्मिता म्हणून आहेत बघा त्यांच्यावरती हे दाखवलेलं आहे. खूप मस्त पिक्चर होता तो. नवीन नवीन नवरा नवरी होते ना त्यांच्या म्हणजे बाहेर फिरण्यावरती आधारित ते गाणं होतं बघा. आभास हा छळतो मला छळतो तुला. ते गाणं खूपच सुंदर आहे प्रेक्षकांनो. मला फार आवडायचं ते गाणं. आता नंदिनी त्याला आवरून देते असा त्याला भास होतो आणि हा भास बघत बघत तो हे सगळं गाणं व्हिज्युअलाइज करतोय म्हणजे आपल्याला दाखवलंय टीव्हीवरती. आता जीवा खूप खुश आहे आणि एक्सायटेड आहे नंदिनीला भेटायला जाण्यासाठी. आता जीवा भेटायला जातो खरी बरं का. पण आता तिथे घटस्फोटाचा बॉम्ब पडणार आहे त्याच्यावर. हे सस्पेन्स मी तुम्हाला आधीच रिव्हील करते. आज मालिकेत काही त्यांनी रिव्हील केलेलं नाहीये.
तर आता गाणं संपलं आणि अशा पद्धतीने आवरून सावरून जीवा त्याच्या आईबाबांसमोर आला आणि आईबाबांचा आशीर्वाद घेतो. नंदिनीला भेटायला जाण्यासाठी आनंदाने निघणार तेवढ्यात वसू आत्या काळ्या मांजरीप्रमाणे आडव्या आल्यात आणि म्हणतात, कशा आहे जीवा, कुठे निघालास तू आता? जीवा म्हणतो, कुठे काय? नंदिनीला भेटायला. का? रम्या म्हणते, सिरियसली? पार्थला मनस्ताप देऊन एवढ्या उत्साहात तू नंदिनीला भेटायला चाललास जीवा? हिला काय करायचंय प्रेक्षकांनो? पुढे म्हणते कशी रम्या, तुला काहीच कसं वाटत नाही रे जीवा? एकदा तरी तुझ्या भावाला विचारलं का तू कसा आहेस, काय करतोयस? लगेच म्हणते कशी स्वतःच, हा बरोबर आहे म्हणा, हा कशाला विचारणार? काव्याने आणि तू मिळूनच त्याच्या पाठीत खंजीर खुपसलाय. लगेच विक्रम चिडतात आणि म्हणतात, काय बोलताय रे तुम्ही? आणि त्याला काय बोलताय जीवाला? आणि तुम्हाला माहित नाहीये का, तो पार्थशी बोलायचा प्रयत्न करतोय ना, आणि पार्थ वेगळ्या मनस्थितीमध्ये. जीवानेच मला सांगितलंय की आज पार्थ दादा ऑफिसला जाणार आहे, थोडंसं चेंज व्हावं त्याला म्हणून, आणि त्याच्या भावाची त्याला काळजी आहे बरं का, तुम्ही सांगायची गरज नाहीये. वसू आत्या म्हणतात, पाहिलं आम्ही किती काळजी आहे त्याला त्याच्या भावाची, ते सगळ्यांनी पाहिली आहे. पार्थची काळजी किती आहे याला मोठ्या पडद्यावर पाहिलंय, काव्याला आणि याला किस करताना. आता मानिनी म्हणते, ओ ताई, वाटेल ते काय बोलताय? जीवा आणि काव्यामध्ये आता असं काहीही झालेलं नाहीये. त्या दोघांचा भूतकाळ मी स्वतः ऐकलाय आणि मुळात तुम्ही दोघी या सगळ्यात कशाला पडताय? तुम्हा दोघींचा काय संबंध आहे या प्रकरणाशी? आता मात्र रम्या लगेच मानिनीला उलटून बोलत म्हणते, मामी संबंध कसा नाहीये? अगं ह्यांच्यामुळे लोक आम्हाला डीएम करतात, विचारतात लोक आम्हाला, तुमच्या घरात जे घडलंय ते खरं आहे का? म्हणजे काय प्रेक्षकांनो, लोक यांना मेसेज करतात म्हणे की तुमच्या घरात जे चाललंय ते खरं काय? तर यांचा काय संबंध आहे खरंच कुठल्या कुठे बरं का? लगेच रम्या म्हणते कशी, अगं मामी, लोक विचारतात आम्हाला की काय चाललंय तुमच्या घरात. या दोघांच्यामुळे आपल्या कंपनीचे शेअर्स पण हल्लेत, या दोघांमुळे मनस्ताप होतोय, पार्थला तर किती त्रास होतोय. आणि मामी, पार्थला झालेला त्रास मी नाही बघू शकत बरं का. आणि मामी, आम्ही सुद्धा याच घरात राहतो ना, तुमचे काहीतरी आम्ही लागतो. अगं आमचा पण संबंध आहे या सगळ्याशी. रम्या जेव्हा अशी बोलते तेव्हा वसू आत्या कशा म्हणतात, काय रे जीवा, नाचत नाचत चाललायस नंदिनीला भेटायला? तू विसरलायस का, नंदिनीने तुझ्याशी संबंध तोडलेत, पार्थने पण तोडलेत. एवढा नाचत नाचत चाललायस, तुला काय वाटतंय नंदिनी तुला परत मिळेल? जीवा चिडतो बर का. मानिनी आणि विक्रम दोघे पण असे नुसते बघत राहतात वसू आत्याकडे. आता जीवाने फार भारी उत्तर दिलंय बरं का वसू आत्याला, तुम्हाला आवडेल. जीवा म्हणतो, आत्या, तुला काय करायचंय ग? मी नाचत नाचत जाईल नाहीतर कसाही जाईल, तुझा काय संबंध आहे? बरं ठीक आहे, आता तू पडली आहेस ना या प्रकरणात, तर तुला ऐकवतोच. हे जे काही घडलंय ना, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. तुझ्या या मूर्ख मुलीच्या प्रेमात आंधळी झालीस आणि नंदिनीला किडनॅप केलंस. काय झालं नंतर? पार्थ दादा आणि नंदिनीचं लग्न तर तुटलंच, पण माझं आणि नंदिनीचंही आयुष्य उद्ध्वस्त झालंय आता. अगं जिवंतपणी मरण यातना भोगल्यात आम्ही सगळ्यांनी मिळून. तू मला विचारतेस नाचत नाचत कुठे चालला ते? तुझा काय संबंध आहे ग आत्या? मी नाचत जाईल आणि वाजत गाजत नंदिनीला या घरात घेऊन येईल. तुझा काय संबंध आहे ग आत्या? अगं कर, किती घाणेरडे प्लॅन करायचे ना ते कर. यावेळेला आमचं प्रेम आणि माझ्या आई वडिलांचे संस्कार जिंकणार म्हणजे जिंकणारच. राहता राहिला प्रश्न नंदिनीचा, तर तिला अधिकार आहे हवं तितकं रागवायचा, आणि मलाही अधिकार आहे तिला मिळवण्याचा. मी तर नंदिनीला परत मिळवणारच, आणि सगळं विसरून नंदिनी सुद्धा मला स्वीकारेल. माझा दादा सुद्धा माझ्या आणि काव्याच्या चुका पोटात घेईलच. रम्या म्हणते, अरे बाबा, तुम्ही जे केलंय ना ते चुका नाहीये, पाप आहे पाप. विक्रम म्हणतात, रम्या चल, तुम्ही काय केलंय ग? तुम्ही केलं ते पाप नाहीये का? जीवा जे बोलतोय ते बरोबर बोलतोय. तुम्ही आमच्यामध्ये पडायची गरज नाहीये आणि तुम्ही तो हक्क कधीच गमावलाय. विक्रम म्हणतात, आणि मुळात ना तुम्हाला तो हक्कच नाहीये आमच्याशी आमच्याबद्दल बोलण्याचा. काय आहे ना, पाप पुण्याविषयी तर तुम्ही बोलणं सोडा, तुम्हा दोघींना शोभत नाही ते. काही चूक नाहीये माझ्या पोरांची या सगळ्यामध्ये. मानिनी म्हणते, जाऊ द्या ना हो, कशाला आपण यांच्याशी चर्चा करायची? तर काय मानिनी, अगं ह्यांना काय गरज आहे पाप पुण्याबद्दल बोलायची? ह्या आल्या मोठ्या. वसू आत्याला कशा राग घेतोय बघा ना, जेव्हा त्यांचा भाऊ असं बोलतोय तेव्हा. मानिनी म्हणते, अहो जाऊ द्या, सोडा, कशाला वाद करता? आता पार्थचे बाबा म्हणतात, नाही खरंच ग, ह्या कोण आल्या पाप पुण्याविषयी आपल्याला धडे देणाऱ्या? अगं मानिनी, काही असं वाईट घडलेलं नाही आपल्या पोरांच्या आयुष्यात. हे जे काही आलंय ना समोर ते खूप चांगलं झालंय एका अर्थी. मानिनी म्हणते, अहो असं का बोलताय? विक्रम म्हणतात, अगं खरं सांगतोय मनापासून, बरं झालं यांचा भूतकाळ आत्ताच समोर आला.
अगं जीवा आणि काव्याच्या भूतकाळाविषयी एवढ्या लवकरात लवकर कळलं, खूप चांगलं झालं. तू विचार कर, यांना उद्या मुलं-बिलं झाले असते तर किती कॉम्प्लिकेशन्स झाले असते यांच्या आयुष्यात. त्यापेक्षा नवीन सुरुवात व्हायच्या आधी जीवा आणि काव्याच्या हृदयावरचा भार उतरलाय ना, खूप चांगलं झालंय. बाहेरून ही गोष्ट कळली, हे जरा खटकलंय. तसंही मी विचारच करत होतो या सगळ्या गोष्टींचा, की ते फोटो आले कुठून? आता लगेच ही मानिनी म्हणते, "हो ना, हो." मला आशा पण तेच विचारत होती. छान बोलले ना प्रेक्षकांनो विक्रम. असे आई-वडील आपल्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले ना, तर बाहेरच्यांची टाप नसते आपल्या पोरांना बोलायची. हे मात्र खरं आहे. पोरांनी जरी चुका केल्या ना प्रेक्षकांनो, तरी त्यांना एकांतात समजून सांगावं. इतरांसमोर अपमान केला ना, तर मुलांचाही आत्मविश्वास कमी होतो. हे खरं आहे बरं का. मला विक्रमचं वागणं कधी-कधी खूप आवडतं. खूप छान आणि डिसिप्लिन वागतात ते मुलांशी. आता त्यांचं म्हणणं खरं आहे. हा भूतकाळ आत्ताच समोर आला ते चांगलं झालं एका अर्थी. वाईटातून चांगलं घडतं ना ते असं. आणि माझा या गोष्टीवर फार विश्वास आहे बरं का. थिंक पॉझिटिव्ह अँड बी ऑप्टिमिस्टिक ऑलवेज. म्हणजे नेहमी आशावादी राहावं माणसाने. वाईटातून काहीतरी चांगलं घडतं हे खरं आहे बरं का प्रेक्षकांनो. आता तेवढ्यात जीवाला फोन येतो नंदिनीचा आणि यांचा विषय मागे राहतो बोलायचा ते फोटोबद्दल. जीवा म्हणतो, "हो अगं नंदिनी, मी पोहोचतोच आहे." आता जीवाने नंदिनीला सांगितलंय फोनवर. नंदिनीचाच कॉल आला त्याला आणि आता तो निघून जातो बरं का जीवा. तो म्हणतो, "आई बाबा, मी मी निघालो हं. नंदिनी वाट बघते." आता विक्रम आणि मानिनी दोघंही जीवाच्या मागे मागे जातात आणि म्हणतात, "बोल बेटा नंदिनीशी, शांतपणे बोल." मुद्दाम वसू आत्या आणि रम्यासमोर बोलतात बरं का. आता या दोघींचा नेहमीप्रमाणे पचका झालाय. जीवा आता डायरेक्ट नंदिनीला बाहेर रेस्टॉरंटमध्ये एका हॉटेलमध्ये भेटला असं दाखवलंय. जीवाला दम लागलेला असतो तेव्हा नंदिनी त्याला पाण्याची बॉटल देते आणि जीवा ते पाणी पितो आणि सॉरी सॉरी, इट्स ओके, इट्स ओके स्वतःच म्हणत असतो. नंदिनीने पाणी दिल्यावर तो म्हणतो, "थँक्यू सो मच नंदिनी." धापा टाकत आलाय ना तो, दम लागलाय त्याला. जीवा म्हणतो नंदिनीला, "सॉरी ग नंदिनी, आजवर मी उशिरा आलो ना नेहमी, त्या माणसाला मी नेहमीच सांगतो ट्रॅफिकची कारणं, पण आय स्वेअर अगं आज खरंच घाईघाईत आलो आणि आज अख्खा रोड पॅक होता ग नंदिनी, तुझी शपथ." नंदिनी त्याच्याकडे बघायला लागते. लगेच जीवा सॉरी 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 असं करतो. तो जर गडबडून गेलाय तिच्याशी बोलताना. मग जीवा म्हणतो, "काय गं, काय म्हणजे आज तू काजळ नाही लावलंस का?" नाही म्हणजे असं म्हणतात, की मुली जेव्हा एखाद्यावर चिडतात, रागवतात, रुसतात, तेव्हा काजळ लावत नाहीत म्हणे. नंदिनी म्हणते, "बरोबर बोललात तुम्ही. काजळाचं काय घेऊन बसलात? माझ्यामुळे अनेकांच्या सुखाला नजर लागली आहे." आता मात्र जीवा मनात विचार करतो, "अरे देवा, ही पुन्हा पुन्हा त्याच विषयावर चालली आहे." यू टर्न घेतो आणि दुसऱ्या विषयावर नेतो हिला. नाहीतर पुन्हा रडारड सुरू होईल. आधीची नंदिनी पुन्हा परत आली तर? म्हणजे त्याला असं वाटतंय की उगाचच काव्याचा आणि त्याचा विषय मध्ये मध्ये नको. नंदिनी काही बोलणार तेवढ्यात जीवा म्हणतो, "थांब थांब, मला आधी बोलू दे. थँक्यू थँक्यू. अगं नंदिनी, थँक्यू सो मच. तू मला इथे बोलवलंस ना, आणि मगाचसारखं पुन्हा सॉरी. अगं ते मी खोटं खोटं खोकल्याचं सर्दीचं नाटक केलं ना आणि आईबाबांना पण म्हटलं सांगा. अगं काय करणार? अगं म्हणजे नंदिनी, अगं मी काय करू? तूच माझी हार्टची डॉक्टर आहेस ना. तसं तर पेशंटला डॉक्टरला भेटायला आवडत नाही. पण चकाचक बाई, हा पेशंट पसारेवाला तुला भेटल्याशिवाय राहू शकत नाही ना. तुला सांगतो, अगं आपल्या रूममध्ये पाऊल जरी ठेवलं ना, तरी मी." आता जीवा काहीतरी विषय बदलतोय, रोमॅन्टिक विषय काढतोय. पण नंदिनी म्हणते, "आपण जरा आतमध्ये जाऊन बोलूयात. मी वेगळ्या विषयावर बोलायसाठी तुम्हाला इथे बोलवलंय." जीवा म्हणतो, "सॉरी गं. अगं मनापासून वाटलं म्हणून तुला शेअर केलं. प्लीज चकाचक बाई." नंदिनी म्हणते, "प्लीज तुम्ही मला नंदिनी म्हणाल तर बेटर होईल." जीवा म्हणत असतो, "अगं प्लीज चिडू नकोस ना चकाचक बाई." मग त्यावर नंदिनी म्हणते, "तुम्ही मला नंदिनी म्हणलं तर बेटर होईल." आता नंदिनी पुढे काही बोलणार तेवढ्यात तिला आतून म्हणजे त्या हॉटेलमधनं एक माणूस आवाज देतो, "नंदिनी मोहिते, तुमचं टेबल बुक आहे. या तुम्ही आता." असं म्हटल्यावर नंदिनी आत जाते. पण आता जीवाला ते खटकतं. हिने नंदिनी मोहिते का नाव लावलं असेल? म्हणजे आता थोडं थोडं याला सुरुवात झालीये बरं का कळायला. आणि प्रेक्षकांनो, या सस्पेन्सवर त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. आता पुढच्या भागात बघा, जीवानं असं अगदी लहान लेकरासारखं तोंड करून म्हणतो, "ए नंदिनी, तू तू माझ्यापासून घटस्फोट नाही ना घेणार? तू माफ करणार ना मला? मला माहित होतं जीवांदिनीला कुणीच वेगळं करू शकत नाही." आता त्यावर नंदिनी म्हणते, "पण मी या नावाला वेगळं करते. वेगळं होण्यातच आपलं भलं आहे जीवा." असं म्हटल्यावर जीवाचा चेहरा उतरलाय. इकडे पार्थला ते रेड वेल्वेट पेस्ट्रीचा केक आलाय. ह्याची डिलिव्हरी कधीपासून होते प्रेक्षकांनो? 4-5 दिवसापासून हा प्रोमो दाखवताय. आता ते काव्य फोनवर बोलते, "आपण सोबत पेस्ट्री खाऊच, पण तुम्ही आधी खा. मी तुमच्या मैत्रीण म्हणून मैत्रिणीचं पाठवलंय. प्रेम समजा आणि खा ना ती पेस्ट्री." असं ती रिक्वेस्ट करते फोनवर पार्थला.
पण आता पार्थ रूडली म्हणतो प्रेम हा शब्द मी माझ्या डिक्शनरीतनं काढून टाकलाय. आणि जीवाचं पार्थचं असं बोलणं ऐकून काव्याचा पण हिरमोड होतो. पण प्रेक्षकांनो, आता या जोड्या होप सोडणार नाहीयेत. काव्य आणि जीवा ठरवणार आहेत आता लग्नासाठी काय पण आणि प्रेमासाठी काय पण, असं ठरवून आता ते एकमेकांच्या प्रेक्षकांनो, पार्टनर्सला यांच्या या सगळ्या प्रवासात आता आपण सामील होऊयात. बघूयात काव्य आणि जीवा त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न करतायत. आवडला असेल तुम्हाला आजचा रिव्ह्यू तर लाईक नक्की करा. हुश्श बाबा, भरपूर डायलॉग असतात प्रेक्षकांनो, काही चुकत माकत असेल तर माफ करा बरं का. आणि कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला नक्की सांगा. आज रविवार आहे, तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आजचा रिव्ह्यू नक्की लाईक करा आणि खूप जण अजूनही चॅनल सबस्क्राईब करत नाहीयेत, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लग्नानंतरचे खरे रिव्ह्यू एन्जॉय करा. आपल्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपण चॅनलवर लाईव्ह येऊन गप्पा मारूयात प्रेक्षकांनो. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि 1 लाखाची फॅमिली लवकर पूर्ण करा. हे सगळं तुमच्या हातात आहे. तुमच्या प्रेमाने आणि सहकार्यानेच हे शक्य होईल आणि आतापर्यंत ते शक्य होत आलंय. चला तर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.